मग आम्हाला नोटीस ह्यांनी देण्याचं कारण काय? पोलिसांचं डोकं ठिकाणावर आहे का? लोक आम्ही जीव घालायला लागलो आणि तुम्ही आम्हाला नोटीस देता. कितीही जरी नोटीस दिल्या तरी पाडणार म्हणजे पाडणार. आमच्या गावामध्ये आले आणि जेवणाची सुरक्षा, हा जेवणाला सुरक्षा कशाला पाहिजे? पोलिसांच्या नोटिसांना आणि त्यांच्या दडपशाहीला जुमानणार नसोत. कोळगाव ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांना जीव घालणार आहेत. इथं वाद घालायसाठी कुणी ते येणार नाहीत किंवा आम्ही वाद घालणार नाहीत. मग आम्हाला नोटीस ह्यांनी देण्याचं कारण काय? ह्या SP साहेब तुमच्या चकलांबा पोलीस स्टेशनचे पोलिसांचं डोकं ठिकाणावर आहे का? लोक आम्ही जीव घालायला लागलोत आणि तुम्ही आम्हाला नोटीस देता. तुमच्या असल्या नोटीसला एकही मराठा कसल्याच पद्धतीने घाबरणार नाही. आणि तुम्ही नोटीस ज्या पद्धतीने दिल्या त्याच्यानंतर आज उलटं मराठा समाज ही उलटं जास्त आकर्षाने बाहेर पडलाय की नाही, आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांची सेवाच करायची आहे ना. आम्ही ती सेवा कितीही जरी नोटीस दिल्या तरी पाडणार म्हणजे पाडणार. माननीय जरांगे पाटील यांची यात्रा किंवा पायी रॅली सराटे अंतरवलीतून निघाल्यानंतर पाडळशिंगी मार्गे कोळगाव त्या ठिकाणी येणार आहेत. जेवणाचा मेनू आमच्या ठिकाणी दिलेला आहे. या संदर्भात आम्हाला कालच माननीय DYSP गेवराईचे तसेच आमच्या स्थानिक पोलीस स्टेशन असणारे चकलांबा या ठिकाणी नोटीस आल्या आहेत. पण त्या वैयक्तिक नावाने काढलेल्या नसून तेव्हा आमच्या गावामध्ये आलेत आणि जेवणाची सुरक्षा, हा जेवणाला सुरक्षा कशाला पाहिजे? एक पाहुणचार म्हणून हजारो बांधव येणार, लाखो बांधव येणार, त्यांचा पाहुणचार कुणीही करू शकतं. यदा कदाचित एखादा बाहेरचा माणूस आला तरी, अनोळखी माणूस आला तरी त्याला पाहुणचार करण्यात येतो. पण इथं तर आपला मराठा बांधव येणार आहेत, ते आपल्या हक्कासाठी लढणारा येणार आहे. त्यांच्या आम्ही स्वतः स्वयंस्फूर्तीने त्यांच्या जेवणाची आणि पाहुणचाराची कुठेही कमी पडणार नसोत. पोलिसांच्या नोटिसांना आणि त्यांच्या दडपशाहीला जुमानणार नसोत. जरांगे पाटलांचे जे आदेश असतील, जी सेवा करण्याची, सेवा देण्यासाठी ते प्रयत्न करतील, त्यामध्ये आमचा बांधव सदैव तत्पर राहील. कारण की हा भाग माननीय जरांगे पाटील यांना मानणार आहेत. तसेच जे जरांगे पाटीलचे आराध्य दैवत असणारं नगद नारायणगड, ह्याच नगद नारायणगडाचा हा परिसर असून नगद नारायणगडाचे परिसरातील जवळपास इथील 100 ते 125 गावं असेल. इथील जसे गडाचे नारळ सप्ताह असो किंवा वेगवेगळे वार्षिक सप्ताह असो, इथून गावागावातून भाकरी देणारी इथली माय माऊली आहेत. मिताला माझा माय बाप आहे. तसाच इथं आज समाजासाठी हक्काचा लढणारा जरांगे पाटील इथून रॅली घेऊन जाणार आहेत. त्यासाठी हा नारायणगडचा परिसर आणि इथली माय माऊली स्वतःहून भाकरीची इथं कमी पडून देणार नाही. टोपलेचे टोपले आणि राशी म्हणणार आहेत असतं ना, ते आणून टाकणार आहेत. आणि इथं असे आम्ही गावागावात जाऊन समाज बांधव आणि इथल्या गावातल्या प्रत्येक तरुणांनी वेगवेगळे गट करून त्यांना आव्हान केले आहेत. अशी यात्रा येणार आहेत. पायी यात्रा आमच्या आणि विशेष म्हणजे कोळगावचं पहिल्यांदा ठेपा दुपारच्यासाठी येणार आहेत. त्यासाठी आम्हाला भाकरीची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे. गावगावातून आम्हाला असे दिले टँकर देवतं, त्याचबरोबर पाण्याचे टँकर, परत आणखीन शिदा, परत खिचडी, परत आणखीन विशेष म्हणजे त्यांच्या आव्हानाप्रमाणे कोरडा शिदा म्हणजे कोरडे बेसन, परत आणखीन सुकी हुसळ असो किंवा त्याचबरोबर ठेसा असे घेऊन येणार आहेत. फक्त इथं वाढायला कमी माणसं पडणार आहेत. त्यासाठी आम्ही तुमच्या वतीने असे आवाहन करतो, हे येणारं जे काय आमच्याकडे शिदा भाकरी आहेत त्यासाठी लोकांनी, समाज बांधवांनी आम्हाला सहकार्य करावेत अशी तुमच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत. वार शनिवारी मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं आंतरवाली सराटीतून 9 वाजता निघालेला रॅली संपूर्ण मराठवाडा आणि बीड जिल्हा विशेष करून संपूर्ण जिल्हे जनता मराठा तरुण या रॅलीमध्ये सहभागी होईल. तो रॅली प्रथम शहागड गेवराई पाडळशिंगी मादळमय कोळगाव या ठिकाणी साधारण आम्ही अंदाज धरला की दुपारी 2-1 वाजता या ठिकाणी येईल. तर आल्याच्या नंतर प्रामुख्यानं आमच्याकडं महत्त्वाच्या 2 जिम्मेदारी आहेत. त्या म्हणजे त्यांचे जेवणाची, मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था. या 2 व्यवस्थेसाठी आम्ही सध्या म्हणजे जवळपास 40 गावामध्ये आत्ता आम्ही कोळगाव आणि इतर 40 गाव आत्तापर्यंत आमच्या सोबत घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही गावनिहाय बैठकी घेतलेल्या आहेत. त्याचे संपर्क नंबर आणि प्रत्येकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की प्रत्येकानं त्यांच्या पद्धतीनं होईल ते जेवणाची व्यवस्था त्यांनी करायची आहे. तुम्ही बैठका घेतल्या, किती गावांच्या बैठका तुम्ही आतापर्यंत आमचे 25 गावं पूर्ण झालेत भेटीचे
आणि संध्याकाळी उर्वरित गाव आमचे होतील. काय टार्गेट आहे? किती गावांपर्यंत तुम्ही जाणार आहात? आम्ही किती गावांना भेटी आमचं देणार? पूर्ण टार्गेट हे कोळगाव आणि कोळगाव परिसरातील 50 गावं आम्ही सोबत घेण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% आम्ही प्रतिसाद पोहोचणार काय आहे आहे. तुम्हाला? अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. आम्ही फेसबुकवर व्हॉट्सअपवर आत्ताच म्हणजे जेवढे भेटी घेतल्या ते जे व्हिडिओ टाकले, अत्यंत आम्ही जिथं जाऊ तिथं म्हणजे स्वतःहून गाव एवढे तयार आहेत की तुम्ही इकडे फिरण्याची सुद्धा गरज नाही. आम्ही स्वतःहून आमचे टेम्पो भरून जेवण म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भात आणि भाजी भाकरी हे घेऊन यायला लोक तयार आहेत. फक्त ते सांगतात की आम्हाला तुम्ही रोडवर कुठेही एक स्पॉट द्या, आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं अन्न घेऊन यायला तयार आहेत आणि आम्ही वाटप करायला सुद्धा तयार आहेत, असं त्यांचं प्रत्येकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. तर काय सांगाल? त्याच पद्धतीनं हे सगळं आयोजन होतंय, त्याच धर्तीवर त्याच धर्तीवर होत आहे. आता मुख्य कोळगावमध्ये जो सप्ताह असतो तो प्रत्येक दिवशी एका गल्लीला स्वयंपाकाचं नियोजन दिलेलं असतं. त्याच पद्धतीनं कोळगावमध्ये 7 गल्ले वाटून दिलेले आहेत, ज्या आपापल्या पद्धतीनं जेवण तयार करतील त्या दिवशी 20 तारखेला. आणि 20 तारखेला सकाळीच त्यांचा जो जेवणाचा त्यांना स्पॉट आम्ही ठरवून दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा ते स्वयंपाक रेडी करून वाटप करायला तयार करतील. याच पद्धतीने कोळगावमध्ये आम्ही नारळी सप्ताह ज्या पद्धतीने तसं केलं. मात्र इतर गावामध्ये आम्ही गल्ली वाईज केलेलं नाही, तर इतर गावामध्ये त्या पूर्ण गावाची यंत्रणा मिळून त्यांनी एक स्वयंपाक बनवून आणायचा आणि त्यांनी वाटप करायचं, अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी जेवणाचं बनवली. त्याचबरोबर मैदानाच्या बाबतीमध्ये आम्ही आतापर्यंत 6 मैदान निवडलेले आहेत. तर जो साठेवाडी फाटापासून काजळा फाट्यापर्यंतचे 6 मैदान आहेत आणि एकूण 50 एकर पूर्ण त्याची पार्किंगची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्याच समोर जेवणाचा स्टॉल आम्ही मांडणार आहेत. तर 7 येस म्हणजे पार्किंगमध्ये वाहनं लावणार, तुम्ही जेवण करणार, पुन्हा गाडी काढणार आणि निघणार. आणि त्याच ठिकाणी जेवढे काय रोडला म्हणजे हॉटेल्स आणि जेवढे घर्स आणि जेवढे शेतकऱ्याची पाण्याची व्यवस्था आहे या पट्ट्यामध्ये प्रत्येक शेतकरी आपली पाण्याची मोटर चालू करून रोडवर त्यांचे पाण्याचे टाक्या भरून ठेवणार आहेत आणि ज्यांच्याकडे टाके म्हणजे टँकर्स आहेत ते टँकर स्वतः उभा करणार आहेत. आणि बाहेर गावून जेवढे जेवण येणार त्यांचे सुद्धा 2-2 प्रत्येकी टँकर या गावामध्ये. बाहेर गावून पहा आता 50 गावं आहेत आणि कमीत कमी एक 15 क्विंटल 10 क्विंटलचं जेवण प्रत्येक गावामध्ये आहे. तर 50 गुणिले 10 करा एवढं जेवण आमच्या गावामध्ये येणार आहे. ठरवलं आहे की नाही आम्ही प्रत्येक फक्त आम्ही सूचना ही केली की बाबा सुक्या भाज्या जास्तीत जास्त द्या, कारण पातळ भाज्या जर दिल्या तर ती खाताना त्यांना अडचणी होऊ शकतात. सर्व करताना प्रॉब्लेम. येस, तर सुक्या भाज्या त्यांनी मेनूमध्ये जास्त करून भात आहे, त्याच्यानंतर भाकरी इथलं मुख्य जेवणच भाकरी आहे. तर आम्ही बेसन भाकरीमध्ये सांगितलेलं की काय करा की प्रत्येक घरामधून मराठा कुटुंबातून प्रत्येकी 5 पायल्या एक पायली म्हणजे 5 किलो असतो, म्हणजे 5 किलो गुणिले 5 म्हणजे प्रत्येकी 25 किलोच्या भाकऱ्या आणि 1 किलोमध्ये साधारण 10 भाकऱ्या होतात. तर 250 भाकऱ्या एका घरातून निघतील. असे 1,000 एक उंबरे येतात, म्हणजे 1,000 उंबरे आहेत गुणिले पहा तेवढं गुणाकार करून त्या संख्येमध्ये येस 100% येणार. आणि तितकं म्हणजे नियोजन पूर्ण झालेलं आहे. फक्त सजावट राहिलेली आमची, जे डेकोरेशन उद्याचं स्वागत जे येणार आहे समजा रॅलीचं स्वागत करणे, त्याच्यासाठीचे डिजिटल फ्लेक्स आणि रस्त्याची स्वच्छता एवढं काम आमचं सध्या बाकी राहिलेलं आहे. नाही त्यासाठीच आम्ही म्हणजे आता हा प्रश्न होता की आमचे आता शेतकऱ्यांचं होतं की बाबा आम्ही तुम्हाला शेतं द्यायला होतं आत्ता आणि आमच्या शेतामध्ये ठीक आहे वाहनं लावतात, नंतर वाहनं गेल्याच्या नंतर पुढं काय, तर आम्ही पूर्ण जिम्मेदारी त्याची घेतलेली की ज्यावेळेस पूर्ण वाहन निघून जातील तर प्रत्येकाचे जे बांध फुटलेले त्यांचे बांध आम्ही व्यवस्थित करून देणार आहोत. जे रस्त्याच्या कडेला उकरलेलं आहे ती शेती आम्ही व्यवस्थित करून देणार. स्वच्छता तर आम्ही करूनच घेणार, कारण का आम्ही इथंच असणार. कारण प्लेट्स पडतील, रिकाम्या प्लेट्स पडतील, शिवाय वेस्टेज फूड वेस्टेज झालेलं असेल ते अवतीभोवती असेल, मग ते कचरा नाही ही पूर्ण संपूर्ण आमची गावकरी म्हणजे त्यासाठी सज्ज आहेत. स्वच्छता आम्हाला याचं फार काही वाटत नाही, कारण की कायम स्वच्छता करणे प्रत्येक गावातला तळमळीनं माणूस करतो सप्त्यामध्ये असेल किंवा इतर कार्यक्रमात. त्याच्यामुळे कोळगाव मधले 1,000 तरुण फक्त कोळगाव मधून आहेत आणि इतर गावातून आम्ही साधारण 40-50 तरुण येतील असं म्हणजे आम्ही धरलेलं आहे. तर 2,500 ते 3,000 तरुण आमच्या इथं तयार होतील. येस स्वयंसेवक म्हणजे ते पूर्ण पाणी वाटणे आणि स्वयंपाक देणे जेवण करण्यासाठी एवढ्या गोष्टी या सर्व तरुण करतील. त्याच्या आणखी काय सांगाल? आणखी काय तुमचा संदेश असणार आहे जनतेला? नाही जनतेला हेच आहे की यापुढेही कारण की आम्ही या तळमळीने प्रयत्न करतोय की बाबा संपूर्ण मीडियाचं लक्ष आमच्या कोळगावकडे राहणार आहे आणि आम्ही जी यंत्रणा व्यवस्थित राबवणार आहेत हाच पुढं उपक्रम चालू राहणार आहे. त्यामुळं आम्ही कुठेही कमी पडू नये
म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत, त्यांच्या जेवणाच्या बाबतीत, त्यांच्या स्वागताच्या बाबतीत, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत. तर ही गोष्ट आम्ही प्रामुख्याने तळमळीने पाहतोय की आम्ही कुठं कमी पडू नये. आणि हेच परिपूर्ण येस 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 पद्धतीने हे 100% नियोजन आम्ही तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून देऊन आम्ही कामं करतोय आता सध्या. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. आम्ही म्हणजे आता तुम्ही जे स्वच्छतेचं आणि ते बघितलं की या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी, आशिया खंडात, सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठी जर सभा अनुभवास आली ना तर ती आंतरवाली सराटी येथे आली. म्हणजे 1,47,00,000 समाज बांधव तिथं उत्स्फूर्तपणे आले होते. ते समाजाच्या घटकाच्या फक्त 10% तिथं आले होते. आणि तुम्ही बघितलं आता आपण आलो ना तर हे कोळगाव जे गाव आहे हे तरी रोडला आहे. आंतरवाली सराटी हे वडीगोद्रीपासून आतमध्ये होतं आणि त्या गावामध्ये एवढी 1,47,00,000 लोक येऊन, म्हणजे आदल्या दिवशी आम्ही बघितलं तर जवळजवळ 6 ते 7 लाख लोक रात्री मुक्कामी आले होते. त्यांनाही जेवणाचं व्यवस्था तिथं व्यवस्थित झाली होती. आणि जेवणाच्या बाबतीत आता शहराच्या लोकांना नाही लक्षात येणार, त्यांना एक सांगतो की गाव म्हणजे चुलबंद कार्यक्रम, जसं तुम्ही आता जुने जर लग्न बघितले ना तर चुलबंद आवतण दिल्या जात होती. म्हणजे की प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे यायचं. आणि पहिले असं काय बफे सिस्टीम किंवा वाढणारे लोक असं नाही राहत होतं. प्रत्येक घरातला एक माणूस तिथं हजर राहत होता. आणि जसं दादांनी सांगितलं की पीठ दिलं जायचं, ते पीठ देऊन तर प्रत्येक माता भगिनी ज्या आहेत तर त्या येणाऱ्या समाज बांधवांसाठी भाकरी वगैरे हे झालं. आणि आचारीचं जे म्हणले तर आचारी आता अख्ख्या आपल्या महाराष्ट्रातून समाज बांधव येणार आहे. तर प्रत्येक गावातले लोक स्वयंसेवक म्हणून प्रत्येक येणारा व्यक्ती जवळजवळ इथं आमचा अंदाज आहे 1 कोटी लोक म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे प्रवास करतील. तर तेवढ्या लोकांचाही स्वयंपाक करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्ती येणारा हा स्वयंसेवक बनून येणार आहे. त्याच्यामुळे इथं कोणत्याही गोष्टीची गैरसोय होणार नाही. हे आता दादांनी सगळं नियोजन तर आपल्याला सांगितलं. आणि इथून पुन्हा दादा मुंबईच्या दिशेने चाललेले आहे. आणि ह्या लोकांना ते अहोभाग्य, याची देही याची डोळा, यांना तो क्षण अनुभवण्याचा योग आलेला आहे. हे इतिहासात नोंद होणार ह्या कोळगावची. पुन्हा जसं आंतरवाली सराटी जगात गाजलं तर तसं मी आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो. आता काय झालं, लोकांमध्ये गैरसमज असं झालेला आहे की शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यामुळं पब्लिक कमी जायचं की नाही जायचं. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आम्ही एक आवाहन करतो की 20 तारखेला दादा 100% निघणार आहे. जर 19 तारखेला संध्याकाळपर्यंत जर सरकारने काही जर ठोस दिलं, पुरावा दिला तर सांगता येत नाही. पण 20 तारखेला सर्व समाज बांधवांनी आंतरवाली सराटे येथे, संपूर्ण महाराष्ट्रातून आंतरवाली सराटे येथे यायचं आहे. आणि तिथून आपली 9 वाजेला रॅली चालू होऊन इथे किती 1 किंवा 2 वाजेला संपूर्ण कोळगाव ग्रामस्थ आणि आजूबाजूची पूर्ण पंचक्रोशी आणि महाराष्ट्रातली सर्व खेड्यापाड्यातली पब्लिक ही इथे येऊन सर्व समाज बांधवांना एकमेकांचं स्वागत करणार. एकमेकांचं म्हणजे कुणी गावकरी म्हणून नाही तर एकमेकांचं स्वागत करणार. बरं, का पुढच्या टप्प्यात असंच असणार का, एकमेकांचं स्वागत करणार? पुढे देखील काही अशा घटना घडतील किंवा असंख्य टप्पे आहेत वेगळे वेगळे इथून प्रत्येक गावात, जसं बंधूंनी सांगितलं, प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. म्हणजे आमचा छत्रपती शिवाजी महाराज नंतर जर कोणी समाज एक आणला असेल, आणि नुसता समाज म्हणून नाही तर सर्व जाती धर्माच्या बांधवांना, आता तुम्ही इथं बघताय इथं पण सर्व जाती धर्माचे लोक आहे, सर्व एकमेकांचे. आणि ग्रामीण भागात जातीवाद नाही साहेब, इथं म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक, तुम्ही कुठले लग्न बघा, सगळ्या याच्यात एकत्र येतात. गाव जेवण घातलं जातं आणि डेगी इथं डेगीचं आहे की नाही काय माहिती, डेगीनं स्वयंपाक केले जाते. म्हणजे आणि हे रोडवर गाव आहे, इथं जेवणाची गैरसोय होणार नाही. आणि येणारा प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक बनून येतोय. म्हणून तुम्ही जे कचऱ्याचा प्रश्न विचारला तर प्रत्येक व्यक्ती आंतरवाली सराटी तुम्ही बघितलं तर 1,47,00,000 लोक येऊन गेल्यानंतर लगेच त्याच्या मागे स्वयंसेवक प्रत्येक व्यक्ती आपल्या परीनं स्वच्छता करत होता. जशी स्वच्छता आंतरवालीला झाली तशीच इथंही होणार आणि तशीच स्वच्छता मुंबईलाही होणार. मुंबईच्या नागरिकांना कदाचित तसे भीती असावी की समाज एकत्र आला तर स्वच्छतेचे प्रॉब्लेम नाही, मराठा समाज हा शांतताप्रिय आहे हे तर दाखवून दिलं. आत्ता दादांनी सांगितलं की पोलिसांनी नोटीस दिल्या. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला एक आव्हान आहे
की तुम्ही आंतरवालीसारखं पुन्हा हे कृत्य इथं करू नका. आमचा समाज शांतताप्रिय, आम्ही शांततेनं येणार आहे. हा लढा शांततेचा आहे. मनोदादा शांततेत येणार आणि शांततेचंच दादा मुंबईला आमरण उपोषणाला बसणार आहे. आमचा समाज कुणीही चिथावणीखोर वक्तव्य करू द्या, कुणालाही डाळ पाणी घालत नाही. आम्ही शांततेचा जोपर्यंत मनोदादा आदेश देत नाही तोपर्यंत मराठा समाज हा शांततेचंच दर्शन घडवणार आहे.